परमात्मा की शक्ति मुझे नींद से उठा उठा के कहती थी कि भाई ये क्या कर रहे हो, तुम सो रहे हो, देश जल रहा है, तुम सो रहे हो। तो इसलिए मुझे ये करना पड़ा। हे मगरुरीचं वक्तव्य आहे वकील राकेश किशोरचं। सर्वोच्च न्यायालयात देशाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न राकेश किशोरनं केला। मात्र या हल्ल्यानंतरही राकेश किशोर यानं केलेल्या विधानामुळे समाजातून संताप व्यक्त केला जातोय। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। 16 सप्टेंबरला सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं मध्य प्रदेशातील खजुराहोतील एका मंदिरात भगवान विष्णूच्या मूर्तीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती। हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नाही तर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतं असंही खंडपीठानं स्पष्ट केलं होतं। मात्र त्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांचं एक विधान वकील राकेश किशोर यांना खटकलं आणि तब्बल 20 दिवसांनंतर राकेश यांनी ठरवून सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। कि 16 सितंबर को चीफ जस्टिस के कोर्ट में एक PIL किसी व्यक्ति ने दाखिल की, तो गवई साहब ने उसका जो है पूरी तरह से पहले तो मजाक उड़ाया। मजाक इन द सेंस कि ये कहा कि भाई आप मूर्ति से प्रार्थना करो, जाके आइडल से कहो कि वो अपना सर खुद रिस्टोर कर ले। नहीं, मेरा मैटर नहीं लगा हुआ था, लेकिन ये बात है कि मैं पहले से सोच के इसलिए गया था क्योंकि 16 सितंबर के बाद से मुझे नींद नहीं आ रही थी और कोई परमात्मा की शक्ति मुझे नींद से उठा उठा के कहती थी कि भाई ये क्या कर रहे हो, तुम सो रहे हो, देश जल रहा है, तुम सो रहे हो। तो इसलिए मुझे ये करना पड़ा। दरम्यान सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियानं राकेश किशोर यांचं निलंबन केलंय। तसंच देशात ठिकठिकाणी सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध केला जातोय। दरम्यान राजकीय नेत्यांनी सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावर कठोर शब्दात टीका केली आहे। देखिए ये जूता जो है ये हमारे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहब के ऊपर नहीं फेंका है या फेंकने की कोशिश की है। ये जूता हमारे संविधान के ऊपर फेंकने की कोशिश की है, हमारे संविधान के ऊपर। और सत्ता पे वही लोग हैं जो संविधान को मानने को तैयार नहीं, और ये उनके ही चेले चपाटे हैं जो इस प्रकार से काम करते हैं। मला सांगायला पाहिजे की हा हल्ला करणारा जो व्यक्ती आहे तो कुठल्या विचाराचा आहे, मनुवादी कसा आहे, त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे। या हल्ल्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय की आपल्या देशामध्ये जे विष पेरण्याचं सातत्याने काम चालू आहे ते विष जे आहे ते कुठपर्यंत पोहोचलेले आहे। न्याय व्यवस्था जी असते किंवा न्यायालय जे आहे त्या ठिकाणी वाद प्रतिवाद केला जातो, आपलं मत मांडलं जातं आणि देशाची संविधान आणि लोकशाही त्या ठिकाणी टिकवण्याचं काम केलं जातं। मला सांगायला पाहिजे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरती हा हल्ला होतो म्हणजे काय झालं, मुख्य न्यायाधीशांवरती जो हल्ला झाला ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे। राकेश किशोर याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना कुठलीही तक्रार आली नसल्यानं आरोपी राकेश किशोरची पोलिसांनी सुटका केली आहे। मुझे तो बड़ा ताज्जुब है कि चीफ जस्टिस ने मुझे छोड़ दिया। मैं इसे उनका उपकार मानूं, एहसान मानूं कि क्या मानूं, ये मैं नहीं समझ पा रहा हूँ। छोड़ दिया, उनकी मर्जी है। मुझे DCP और ACP के ऑफिस में 3-4 घंटे पूछताछ होती रही। मैं नहीं जानता कौन कौन ऑफिसर थे, लेकिन उनका बहुत बहुत धन्यवाद है कि उन्होंने एक बार चाय और बिस्किट भी मुझे खिलाए और एक बार लंच भी कराया, पानी को पूछते रहे। ये सब मैं उनका उपकार मानता हूँ। वकील राकेश किशोरच्या विरोधात नोव्हेंबर 2021 मध्येही एका ज्येष्ठ नागरिकावर कथित हल्ला केल्याची तक्रार आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयातच वकिली करणाऱ्या एका वकिलानं मत न पटल्यानं देशाच्या सरन्यायाधीशांवर जाणीवपूर्वक केलेला हा हल्ला निषेधार्हच आहे आणि असं कृत्य करणाऱ्याला वेळी शासनही करायला हवं। परमात्म्याच्या नावाखाली अशा वृत्ती समाजात फोफवण्याआधीच त्यांना पायाबंद घालायला हवा।